चला पहिला बॉल इथे मात्र संपन्न झालेला आहे आणि पहिल्याच बॉलवरती इथे मात्र विकेट आलेले आहे. आपण पाहतो शून्यावरती पहिला फलंदाज बाद झाला आणि अगदी गोल्डन डकचे शिकार ठरतात. शून्यावरती इथे पहिली विकेट आलेली आहे. विजय आपण पाहतो शून्यावरती बाद झालेत. सामना क्रमांक 2 ला सुरुवात झालेली आहे आपण पाहतोय आणि खूप महत्वाची मॅच. पाठीमागची मॅच आपण पाहिलं लो स्कोरिंग होती परंतु क्रुशियल झाली आणि खर तर अमित डांगरे सरांच्या टीमने विजय साकार केला आणि या ठिकाणी सोमेश मंगेश पाटील यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा आहे आणि त्यांना देखील आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अतिशय मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत. अदनान आहेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि पहिल्या बॉलवरती सफलता ते अर्जित करतायत. सामना क्रमांक 2 आपण पाहतोय मैदानावरती सुरू आहे. दुसरी मॅच एका बाजूने धृती 11 त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय राज ऑरियर्स संघ खेळताना मैदानावरती पाहायला मिळतोय. धृती 11 आपण पाहतोय श्रीमान वैभव शेठ मुठे प्रथमेश मुठे यांच्या मालकीचा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय राज ऑरियर्स सर्व सोळशे साहेबांचा संघ मैदानावरती खेळतोय. अदनान काय सुरुवात केली आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती विकेट अर्जित केली आणि विजयला मात्र माघारी परतावं लागलं होतं. हा बॉल देखील आपण पाहतोय फुदर लेनचा होता ड्रिप झाला बॅटरच्या दिशेने आणि एक धाव इथून मात्र अर्जित झाली आहे. एका धावेने धावफलकाचा इथे मात्र आपण पाहतोय धावांचा श्रीगणेश केला जाईल. एक धाव धावफलकावरती आहे. तेजस आणि निलक्ष ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती आहे. अदनान काय सुरुवात केली आहे आपल्यातून सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती विकेट त्याने अर्जित केली आहे आणि कुठल्याही गोलंदाजासाठी आपण पाहतोय ड्रीम स्टार्ट असते. पहिल्या बॉलवरती विकेट अर्जित करणं ही मोठी गोष्ट आहे. ही सुरुवात मात्र अदनानने केली आहे आणि खरं तर तोपखाना आहे खुलगाव जो परिसर आहे तो तोपखाना आहे गोलंदाजांचा. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय टॉप एज लागले आणि फाईन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय खूप वेगाने. बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय. हा बॅट स्विंग किती महत्वाचा आहे आणि नवीन बॉल मैदानावरती द्यायचा आहे. षटक क्रमांक 1च मार्गस्थ आहे. इथून मात्र षटकार आलाय. काय कमालीचा स्ट्रोक होता आपण पाहतोय. पहा एजेस देखील बॅटचे किती चांगले आलेले आहेत. बॅटची क्वालिटी किती महत्वाची आहे. एजला लागून देखील आपण पाहतोय षटकार गेला. 8 धावा धावफलकावरती आहेत. अदनान आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. निलक्षांसाठी पुढचा बॉल आपण पाहतोय आणि सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. गोलंदाज अदनान बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट आली. पुढचा बॉल आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट हा फटका आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि डीप मध्ये खेळाडू आहेत आपण पाहतोय. दोन धावा अर्जित होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. अदनान आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आणि तेजस आणि निलक्ष ही जोडी मैदानावरती आहे. डेड बॉल पंचांनी कॉल केलाय. कुठली ऍक्शन या बॉलवरती झाली नाही. आपण पाहतोय गोलंदाजाने बॉल रिलीज केला नाही आणि डेड
अदनान सुरुवात तर अप्रतिम केली, परंतु आता मात्र थोडेसे धावा देखील येताना पाहायला मिळतात अदनान यांच्या विरोधामध्ये. निलक्ष आहेत, हा बॉल कमालीचा पुनरागमन देखील करतायत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. आपण पाहतोय 16 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकार आपण पाहिले या षटकामध्ये आलेले आणि अदनान यांचं षटक क्रमांक 1 इथे पूर्ण झालंय. धावपलकावरती धावा आहेत 16. श्रीमान रमेश चव्हाण साहेब उद्योजक आहेत आणि श्रीमान भाऊ मोठे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. दोन्ही उद्योजक आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 16 धावा धावपलकावरती. नवीन गोलंदाज आपण पाहतोय नीतू. आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. कुळगाव प्रीमियर लीग सीझन 3 आपण पाहतोय पर्वतीनी या स्पर्धेचा आहे. नीतू अर्थात नितेश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले. सेकंड ओव्हरसाठी 5 षटकांची ही मॅच. पाठीमागची मॅच आपण पाहिलं शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेली आपण पाहिली आणि नितेश आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. 2 सख्खे बंधू आपण पाहतोय एकमेकांच्या विरोधामध्ये ठाकलेत या सामन्यामध्ये. अविनाश भोईर आणि विजय भोईर आपण पाहतोय एकमेकांच्या विरोधामध्ये या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळाले. टॉससाठी ज्यावेळेस दाखल झाले त्यावेळेस मात्र सर्वांच्या चेहऱ्यावरती स्माइल होती. 16 धावा धावपलकावरती आहेत. नीतू आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्मवर विकेट. यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु या फटक्यामध्ये एक गोष्ट निश्चित ठरलेली असते, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही, डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. 16 धावा धावपलकावरती आहेत. विजय अगदी पहिल्या बॉलवरती कॉट बिहाइंड झाले आणि त्यानंतर मात्र निलक्ष आणि तेजस ही जोडी मैदानावरती आहे. नीतू बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्मवर विकेट. फुल टॉस होता, मिड विकेट क्षेत्रामध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती आहेत. निर्जन स्थळी हा बॉल पडलाय. बराच काळ बॉल हवेत होता, परंतु निर्जन स्थळी पडलाय आणि 2 धावा इथून अर्जित होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावपलकावरती आहेत. तेजस मेहर आपण पाहतोय मैदानावरती आहेत. धावपलकावरती धावा आहेत 18. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे यावेळेस. ब्युटिफुल, जबरदस्त स्ट्रोक आहे. क्या बात आहे तेजस मेहर. कमालीचा फटका पाहायला मिळतोय. स्लॉक स्वीप तुम्हाला पाहायला मिळाला आणि अगदी खूप कमालीचा स्ट्रोक होता. तेजस यांच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावेनी धावपलक पुढे जाईल. आपण पाहतोय धावपलकावरती धावा आहेत 22. श्रीमान रुपेश थोरात साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालेलं आहे आणि आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जे पाहुणे मंडळी या ठिकाणी दाखल झालेत आपल्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि स्वामी 11 संघाचे ते आपण पाहतोय पुरस्कृते आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वामी 11 संघ खुशाल भोईर सर गेली 3 वर्षे एकाच संघामध्ये सिलेक्ट होत आहेत. 22 धावा धावपलकावरती आहेत. आज 4 संघ इन ऍक्शन मध्ये, उद्या 4 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. 22 धावा धावपलकावरती आहेत. तेजस मेहर अनावर फुल टॉस. यावेळेस मात्र फ्लॅट गेलाय. किती दूर जाईल पाहायचंय आणि एक टप्पा खाऊन बॉल गेलाय. आपण पाहतोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. आत्मविश्वास उंचावलेला पाहायला मिळाला या फटक्यामध्ये आणि कमालीचा स्ट्रोक आहे. तेजस मेहर यांच्या बॅट मधून आलाय 4 चौकार. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते तेजस मेहर यांच्या माध्यमातून. आपण पाहतोय षटकार ठोकला, षटकारानंतर चौकार देखील आलाय. पाठीमागच्या बॉलवरती देखील चौकार आला होता आणि या बॉलवरती देखील चौकार आलाय. बॅक टू बॅक बाउंड्री देताना पाहायला मिळालेत आणि धावपलकावरती धावा आहेत. आपण पाहतोय 26 धावा धावपलकावरती. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी उत्कृष्ट फलंदाज कुदर यांच्या माध्यमातून मिळालं. प्रीतम कर्णिक असतील, उत्कृष्ट गोलंदाज कुदर आम्हाला मिळाले. कल्पेश सोलसे आणि
उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील आम्हाला कूलर मिळाले. रोहित जैन, निनाद राणे आणि योगेश गायकवाड या सर्वांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि सर्वांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. श्रीमान प्रीतम कर्णिक, कुमार कल्पेश सोळसे, रोहित जैन, निनाद राणे आणि योगेश गायकवाड आपल्या सर्वांना विनंती आपण देखील या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुढचा बॉल आपण पाहतोय स्विचिट करण्याचा प्रयत्न केला तेजस मेहर यांनी. 2 चौकार आपण पाहिले लगातार त्यांच्या बॅटमधून आलेत आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. धावपलकावरती धावा आहेत 26 धावा धावपलकावरती. नितेश बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. तेजस मेहर यांनी मात्र या षटकामध्ये हल्ला चढवला होता गोलंदाजावरती. 26 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न जरूर केला बॅटरने, परंतु डॉट बॉल इथे पाहायला मिळेल आणि धावपलकावरती धावा आहे 26. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 26 धावा धावपलकावरती. चला थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम. तीव्र उन्हाच्या झळांमध्ये मात्र ही क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे. मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतो चषक आम्हाला मिळाले. श्रीमान चंद्रकांतजी कोडिलकर साहेब आणि श्रीमान समीर कोडिलकर यांच्या माध्यमातून चषक आम्हाला मिळालेला आहे. त्यासोबत आपण पाहतोय कलिंगड आम्हाला मिळाले. गजानन अगरबत्ती सेंटर आणि श्रीमान रवींद्र जाधव साहेबांच्या माध्यमातून कलिंगड आम्हाला मिळाले. थंडपेय आम्हाला मिळाले. LLD फार्म हाऊस श्रीमान संदीप दलाल साहेबांच्या माध्यमातून थंडपेय आम्हाला मिळाले. लस्सी आणि फरसाण आम्हाला मिळाले. ओवी एंटरप्राइजेस यांच्याकडून ज्यूस आम्हाला मिळाले. गजानन किराणा स्टोअर्स रिअल ज्यूस आम्हाला मिळाले. सुमित बाउस्कर साहेबांच्या माध्यमातून गॉगल आम्हाला मिळालेत. ऑप्टिकल गॅलरी यांच्या माध्यमातून आणि हेडफोन मिळालेत श्री समर्थ मोबाईल यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच साठी परभणी, म्हणजे लग्नात जसा संस्कार दिला जातो ना तसं मॅन ऑफ द मॅच मध्ये अनेक बक्षीस आहेत. अविनाश आपण पाहतोय या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. अविनाश भोईर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. षटक क्रमांक 3 साठी आपण पाहतोय अविनाश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. बॅटिंग साठी आपण पाहतोय निलक्ष आणि तेजस जोडी मैदानावरती आहे. षटक क्रमांक 3 इथे मात्र सुरू होईल. सुरुवातीला विजय जरूर आपण पाहतो. पहिल्या बॉल वरती बाद झाले इनिंगच्या, परंतु त्यानंतर मात्र जबाबदारीने खेळ केला निलक्ष आणि तेजस या जोडीने मैदानावरती. गोलंदाज अविनाश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये उत्तुंग फटका आहे आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय. 6 धावा आपण पाहतोय. बॅटर निलक्ष यांच्या बॅट मधून षटकार आला आणि षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण पाहायला मिळालं. षटकार ठोकलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. अविनाश भोईर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल स्विच हिट अटेम्प्ट. यावेळेस मात्र बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. षटकारानंतर मात्र चौकार आलाय. आपण पाहतोय खूप कमालीची बॅटिंग. आता मात्र दोन्ही एंड आक्रमण तुम्हाला पाहायला मिळालंय आणि दोन्ही बॅटर मात्र आता अटॅकिंग क्रिकेट मैदानावरती खेळतायत. आवश्यकता आहे सध्याच्या घडीला अटॅकिंग क्रिकेटची, कारण सुरुवात तुम्हाला चांगली मिळाली. 2 बॅटर मध्ये खरं तर चांगली भागीदारी झालेली आपण पाहिली. पहिली विकेट अगदी शून्यावरती आली होती. पहिलाच बॉल खरं तर इनिंगचा होता आणि
गोल्डन डकचे शिकार ठरले विजय. त्यानंतर मात्र निलक्ष आणि तेजस काय बॅटिंग केली आहे. निलक्षने देखील कमालीची बॅटिंग केली आहे आणि तेजसने देखील कमाल केली आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेट वरती आहे. अविनाश भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला खेळत डीप मध्ये खेळाडू आहेत. थोडेसे धीम्या गतीने बॉल वरती आले. बॉलच्या दिशेने देखील जाणं गरजेचं होतं परंतु तसं झालं नाही. बॉल वरती जाणं गरजेचं आहे. याचा क्षेत्ररक्षक म्हणून तुम्हाला प्रयत्न मात्र कॅच पकडण्याचे करावे लागतील परंतु तो देखील अंदाज तुम्हाला ठरवायचा की हा बॉल कॅच होईल की मग एका टप्प्यावरती आपण गॅदर करू शकतो. 2 धावा आल्यात आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. पाठीमागची मॅच लो स्कोरिंग होती. मॅच हाय स्कोरिंग होईल यामध्ये शंका नाही. 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत आणि बरोबर अर्धा खेळ अजून बाकी आहे. म्हणजे 2.3 षटकांचा खेळ संपला. 38 धावा धावफलकावरती आहेत आणि अजून देखील 2.3 षटकांचा खेळ बाकी आहे मैदानावरती. अविनाश भोईर अँगल बदललाय परंतु बॉल खूप दूरवरती पुन्हा एकदा जाईल. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रहार केलाय निलक्षांनी आणि बॉलला पाठवलंय खूप दूरवरती. 1 मोर सिक्सर. 44 धावा धावफलकावरती आहेत. अविनाश यांच्यावरती मात्र आक्रमण केलं. या षटकामध्ये आपण पाहतोय खरं तर कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला, तिसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव आणि आणखी एक षटकार आलाय. अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तेजस मेहर यांच्या बॅट मधून मोठे फटके पाहिले परंतु या षटकामध्ये निलक्ष यांच्या बॅट मधून कमालीची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानावरती सुरू आहे. बॅटर निलक्ष यांच्या माध्यमातून अविनाश यांच्यावरती मात्र आक्रमण केलंय आणि कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. गोलंदाज अविनाश भोईर पुन्हा एकदा सज्ज आहेत. बॅटिंग साठी निलक्ष आपण पाहतोय. बॅटर निलक्ष स्ट्राईक एंड वरती आहेत आणि इथून मात्र आणखी एखादा मोठा फटका येईल का त्यांच्या बॅट मधून हे देखील चित्र आपल्याला पाहायचं आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉलला हुक करतायत. आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक टप्पा खाल्लाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. निलक्षांच्या बॅट मधून आणखी एक 4. हाफ ट्रॅकर होता आणि बॅकफुटला थांबलाय. बॅकफुटला आपण पाहतोय वेट ट्रान्सफर केलं ऑन साइडला. पूलचा फटका आपण पाहिला. हुकचा फटका आपण पाहिला. 4 धावा अर्जित केलं आणि 4 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती आहेत. कमालीची बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे. 48 धावांपर्यंत मजल मारलेले आहे. बॅटिंग करणारी टीम अर्थात धृती 11 संघाने टॉस जिंकला. आपण पाहतोय राज वॉरियर्सच्या संघाने आणि 34 धावांवरती नाबाद खेळतायत निलक्ष अजून देखील मैदानावरती. अविनाश पुढचा बॉल. हा बॉल कमालीचा आहे. आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल होता. बॅटर जास्त समजू शकले नाही. हा बॉल डॉट आलाय. अगदी आक्रमण पाहायला मिळालं आणि शेवटचा बॉल डॉट या षटकामध्ये आला. एकूण धावफलकावरती आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत 48. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय मैदानावरती कारण तीव्र ऊन आहे. कुळगाव प्रीमियर लीग 2024 आपण पाहतोय. सीझन 3 मैदानावरती सुरू आहे. श्रीमान रमेश सोळसे साहेबांना विनंती आहे आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. हे मात्र आयोजकांच्या वतीने विनंती आहे. श्रीमान रमेश सोळसे साहेब आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय.
तर या ठिकाणी कल्पेश सोळसे, प्रीतम कर्णिक आणि रोहित जैन सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी मंचावरती येऊन स्थान बनवायचंय. आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी मंचावरती येऊन स्थान बनवायचंय. अदनान आपण पाहतोय अगदी सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. पहिल्या षटकामध्ये जरूर 16 धावा आल्या होत्या. अदनान आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. धावा धावपलकावरती आहेत. 48. 3 षटकांचा खेळ संपलाय. अदनान आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या बॉल वरती पहिली विकेट अदनान यांनी मिळवली होती. त्यानंतर त्यांच्यावरती देखील आक्रमण झालं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 16 धावा आल्या. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आहेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्याकडून झाली चूक आणि चुकीला माफी नाही. इथे मात्र जेल सुटलाय आणि त्याचं रूपांतर मात्र 2 धाव्यांमध्ये झालंय. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 50 धावा धावपलकावरती धृती 11 संघ आपण पाहतोय 50 अप झालाय. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. तेजस आहेत आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय निलक्ष. यावेळेस देखील आपण पाहतोय हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय. अगदी बॅटला स्लाइस झाला बॉल पॉइंट रिजनला जातोय तोपर्यंत आपण पाहतोय 1 धाव मिळेल. कल्पेश सोळसे साहेब असतील, या ठिकाणी प्रीतम कर्णिक असतील, रोहित जैन असतील, या सर्वांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालंय. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 51 धावा धावपलकावरती आहेत 51 आणि स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटर निलक्ष दाखल झालेत. आतापर्यंत कमालीची बॅटिंग निलक्ष यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फुलरलेनचा हा बॉल होता. चांगला फटका आहे. पॉइंट रिजनला डीप मध्ये खेळाडू आहेत. 1 धाव मिळेल आणि एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 52 धावा धावपलकावरती 52 लॉस ऑफ द 1 विकेट आणि 52 धाव्यांच्या नावात भागीदारी देखील या 2 बॅटर मध्ये झालेली आहे. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. निलक्ष आणि तेजस या जोडीच्या माध्यमातून पहिली विकेट शून्यावरती आली होती आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या विकेट साठी तब्बल 52 धाव्यांची भागीदारी या दोन्ही बॅटरना मैदानावरती बनवलेली आपण पाहतोय. 52 धावा धावपलकावरती आहेत. फुलरलेनचा हा बॉल होता. चांगला फटका आहे. लॉंग ऑन रिजनला डीप मध्ये खेळाडू आहेत आणि या मैदानावरती जर फंबल झालं नाही तर दुसरी धाव घेणं खूप मुश्किल आहे. कारण बाउंड्री डायमेन्शन थोडंसं छोटं आहे या मैदानाचं आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय दुसरी धाव घेणं खूप कठीण आहे. करवईच्या मैदानावरती 2 धावा मिळवणं म्हणजे अगदी शिंपल्यांमधून मोती शोधण्यासारखं कठीण काम आहे. परंतु जर फंबल झालं तर ते शक्य आहे. परंतु जर बॉलला तुम्ही क्लीनली गॅदर केलं तर या मैदानावरती किती वेगवान धावणारा बॅटर असेल तरी देखील 2 धावा घेणं खूप कठीण काम आहे. 53 धावा धावपलकावरती. यावेळेस देखील दरम्यानला बॉल गेलाय आपण पाहतोय. 1 धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 54. अदनान आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि खर तर मार्च महिना आहे. तीव्र ऊन पाहायला मिळतंय आणि येणारे दिवस हे खूप कठीण असणार आहेत. 50 डिग्री पर्यंत तापमान खर तर महाराष्ट्रामध्ये देखील येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. 50 डिग्री सेल्सिअस. 54 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस आपण पाहतोय लेफ्ट शॉट आणि कमालीचा स्ट्रोक आहे. बॉलला केवळ दिशा दिली आहे परंतु स्ट्रोक लाजवाब होता. आपण पाहतोय नजाकत पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. चौकार वसूल केलाय. धावा मिळतील 4 आणि 4 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 58 धावा धावपलकावरती 58. पूर्वी पर्जन्य चांगलं व्हायचं म्हणजे निसर्ग आणि निसर्गाचं चक्र मात्र बदलत चाललंय. असं म्हणतात की ओझोन वायूचा थर खूप कमी होत चाललाय आणि येणाऱ्या काळामध्ये तापमानाचा सामना जर असाच करावा लागला तर आपल्याकडे देखील दुबई सारखी परिस्थिती होईल. वाळवंटाचं जसं तापमान असतं
तसं आपल्याकडे देखील होईल, म्हणून संदेश दिले जातात की तुम्ही विज्ञानानं किती प्रगती करा, सिमेंटची जंगल किती उभे राहू द्या, परंतु झाडं लावणं गरजेचं आहे आणि तुम्हाला झाडं लावावी लागतील. धावपलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 58 आणि इथे आपण पाहतोय तरुण डे बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस मात्र सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा हा फटका आहे. निलक्षांच्या बॅट मधून आलाय 4 चौकार. 14 बॉल मध्ये 44 धावांवरती नाबाद खेळतायत निलक्ष. या स्पर्धेमधील पहिल्या अर्धशतकासाठी आपण पाहतोय 6 धावांची आवश्यकता आहे बॅटर निलक्षांना आणि 5 षटकार आतापर्यंत या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. बॅटर निलक्षांच्या माध्यमातून कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक येईल का हा प्रश्न आहे आणि अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती कोण आहेत तर बॅटर निलक्ष. चौसष्ट धावा धावपलकावरती आहे. 64 तरुण डे आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. चौसष्ट धावा धावपलकावरती त्यापैकी 44 धावेंवरती नाबाद आहेत. आपण पाहतोय निलक्ष काय बॅटिंग केली आहे आणि 64 धाव्यांची भागीदारी देखील पाहायला मिळते. चला घाई करा, थोडीशी विनंती आहे, वेळेची देखील मर्यादा आपल्याकडे आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम चला थोडीशी घाई करा. बराच विलंब या इनिंग मध्ये आपल्याला लागलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी घाई करणं गरजेचं आहे. चौसष्ट धावा धावपलकावरती आहेत. तरुण डे बराच वेळ जातो आपण पाहतोय. बॉलच्या मध्ये देखील थोडीशी घाई करा ही विनंती आहे. 64 धावा धावपलकावरती. यावेळेस मात्र आपण पाहतोय दांडी गुल केली आहे बॅटर निलक्ष. माघारी परततील 44 धावेंवरती हा धक्का लागलाय आणि 64 धाव्यांची भागीदारी मात्र इथं संपुष्टात आली आहे. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आहे निलक्ष यांच्या माध्यमातून आणि निश्चित टाळ्यांची दाद तर होईल निलक्ष साठी. काय बॅटिंग केली आहे. 15 बॉल मध्ये 44 धावा. सुमित मोरे आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 4 वरती. पहिल्या बॉल वरती पहिली विकेट गेली. त्यानंतर आपण पाहतोय निलक्ष अगदी सलामीला मैदानावरती गेले होते. आतापर्यंत मैदानावरती ते होते आणि तेजस मेहर याने देखील चांगली साथ त्यांना दिली आहे. नवीन बॅटर सुमित मोरे मैदानावरती दाखल झालेत आणि यश इथे मिळाले. आपण पाहतोय तरुण आहेत. अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकामधले देखील अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. वैयक्तिक 15 बॉल मध्ये 44 धाव्यांची या स्पर्धेमधील सर्वोच्च खेळी जर कोणाच्या नावावरती असेल तर ती आहे बॅटर निलक्ष यांच्या नावावरती. तरुण आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. सुमित बॅटिंग साठी सज्ज आहेत मैदानावरती. फुदल लेनचा हा बॉल होता. आपण पाहतोय पॅड वरती रॅप झालाय. ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग होतं हेच पंच सांगतायत. इम्पॅक्ट जो झाला तो ऑफस्टमच्या बाहेर झाला आणि त्या माध्यमातून एक धाव येईल लेग बाईकच्या माध्यमातून. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 65 धावा धावपलकावरती आहे. 65. तेजस मेहर आपण पाहतोय पण एकदा बॅटिंग साठी सज्ज आहेत. वैयक्तिक 11 बॉल मध्ये 19 धाव्यांची खेळी केली तेजस मेहरने देखील मैदानावरती आणि त्यांच्याकडे देखील डावाला फिनिशिंग टच देण्याची जबाबदारी तेजस मेहर यांच्या खांद्यावरती आहे. तरुण डे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहेत.
यावेळेस देखील स्ट्रोक कमालीचा आहे आणि यावेळेस मात्र बॉल आरपार जाईल. तेजस मेहर यांच्या बॅट मधून स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आलाय सिक्सर. लेंथ वरती हा बॉल होता आपण पाहतोय आणि स्वतःसाठी रूम क्रिएट केला आणि ऑन साइडला आपण पाहतोय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला तेजस मेहर यांच्या बॅट मधून. 71 धावा धावपलकावरती आहेत आणि फिनिशिंग टच देण्याचं काम करतायत मैदानावरती तेजस मेहर देखील. कमी गतीने गती परिवर्तन जे पाहायला मिळाले तरुण यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आहे या षटकामधला. तरुण आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 71 धावा धावपलकावरती 71. काय बॅटिंग केली आहे धृती 11 या संघाने. आपण पाहतोय कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. पहिली विकेट शून्यावरती गेली, त्यानंतर मात्र 64 धाव्यांची भागीदारी पाहायला मिळाली तेजस मेहर आणि बॅटर आपण पाहतोय निलक्ष यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न आहे. बॅट वरती बॉल व्यवस्थित चढला नाहीये, परंतु काय फरक पडतो. फाईन क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉल वरती आपण पाहतोय चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 75 75 धावा धावफलकावरती आहेत आणि 76 धावांचं लक्ष असेल राज आर्यरच्या संघासमोर. निर्धारित 5 षटक आणि 5 षटकांमध्ये इथे लक्ष असेल ते 76 धावांचं. पुढची मॅच धृती 11 आणि NSG फिटनेस मॅच नंतर टॉस होईल याची नोंद आपण करून घ्या. धृती 11 संघाने तब्बल 75 धावा बनवल्यात आणि 76 धावांचं लक्ष ठेवलंय. आणि मॅच समरी जर पाहायला गेलं तर तेजस मेहरचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल, निलक्षचं नाव पाहायला मिळेल आणि प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, दुसऱ्यामध्ये 10, तिसऱ्यामध्ये 22, चौथ्यामध्ये तब्बल धावा आल्यात 17 आणि 5व्या षटकामध्ये आपण पाहतोय लक्ष आपण पाहतोय 76 धावांचं असणार आहे. शहात्तर धावांचं लक्ष आहे. आपण पाहतो निर्धारित 5 षटकांमध्ये 76 धावा. चला बॅट्समन पाठवायचे मैदानावरती. विनंती आहे बॅट्समन मैदानावर पाठवा.
चला अर्पण आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. लक्ष आहे 76 धावेंचा आणि लक्ष मोठं जरूर आहे परंतु कठीण नाही. या क्रिकेटचा हा खेळ आणि या खेळामध्ये मात्र कुठलीही धावसंख्या सेफ मानली जात नाही. 76 धावेंचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल का? अर्पण आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. बॅटिंग साठी नितेश आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय मैदानावरती सोहेल ही जोडी मैदानावरती आहे. नितेश आणि सोहेल ही जोडी मैदानावरती. सोहेल शेख आणि नितेश आपण पाहतोय ही जोडी मैदानावरती आहे. फुललेंचा बॉल होता आपण पाहतोय. अपील तर आहे पंचांकडे. लाऊड अपील. इथे मात्र पंच निश्चित आपण पाहतोय अपील तर झालेले आहे पंचांकडे आणि पहिल्याच बॉल वरती अपील आहे कॉट अँड बोर्डची परंतु अपील पंचांनी फेटाळलेले आहे. सुरुवातीला जोरदार अपील झाली. गोलंदाजाने अपील तर केली परंतु नंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत अर्पण. ज्यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये खेळाडू आहेत. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील आणि तोपर्यंत आपण पाहतोय एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. नितेश आणि सोहेल ही जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल बॅटचा एज लागून अगदी गली रिझनला बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धाव मात्र वेगाने पूर्ण करतायत. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 2. इथून मात्र टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल. सुरुवात आपण पाहिली अगदी तृतीय 11 संघाची तर पहिल्याच बॉल वरती विजय शून्यावरती बाद झाले होते. त्यानंतर मात्र 64 धावेंची भागीदारी पाहिली आणि शेवटी डावाला फिनिशिंग टच देखील तेजस मेहरेने दिले होते परंतु दरम्यान बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहेत. सुरुवातीला पुढे आणि नंतर पाठीमागे गेले. चूक झाली आणि चुकीला माफी नाही. हा असेल षटकार. दुसऱ्या डावामध्ये देखील इथे षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. बॅटर नितेश यांच्या बॅट मधून षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. अर्पण आहेत आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. धावफलकावरती धावा आहेत 8. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय लेंथ वरती हा बॉल पडला. थोडासा राईज देखील झाला आणि हा देखील बॉल डॉट आहे. अर्पण आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल डॉट त्यानंतर 2 सिंगल आल्या. षटकाराला पुन्हा एकदा डॉट बॉल आपण पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत 8. ज्यावेळेस देखील राईज होणारा बॉल आहे आणि लेंथ वरती पडून राईज होणारे बॉल फलंदाज म्हणून खेळणं खूप कठीण असतं. हा देखील बॉल तुम्ही डॉट पाहताय. अर्पण यांचं पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 8. 8 धावा धावफलकावरती आहेत. तेजस मेहर आपण पाहतोय अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी या सामन्यामध्ये सज्ज आहेत आणि अष्टपैलू खेळाडू आहेत तेजस मेहर देखील. कुळगाव खरं तर जो विभाग आहे त्या विभागामध्ये अनेक अष्टपैलू खेळाडू तुम्ही पाहताय आणि कुळगाव मधून 2-3 संघ असे तयार होतील की या बदलापूर विभागामध्ये बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी आहे आणि या विभागामध्ये 2-3 संघ तरी असे तयार होतील की जे मात्र कुठल्याही संघाला निश्चित आपण पाहतोय कुठल्याही संघासोबत 2 हात करण्याची ताकद त्या संघांमध्ये आहे. असे 2-3 संघ तरी या कुळगाव विभागामध्ये सज्ज होतील. एका बाजूने तृतीय 11 संघ आहे.
यावेळेस आपण पाहतोय बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. निलक्ष आणि तेजस यांनी मात्र आपण पाहतोय पहिल्या डावाला आकार देण्याचं काम खरं तर केलं. 64 धाव्यांची भागीदारी या दोन बॅटरच्या मध्ये पाहायला मिळाली आणि निलक्ष बाद झाल्यावरती मात्र डावाला फिनिशिंग टच तेजस मेहरने देखील दिलेला आपण पाहिलेत. वैयक्तिक 29 धावा आपण पाहतोय तेजस मेहर यांनी केलेल्या आहेत. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती. पंच गणेश कायकर आणि प्रवीण विशेषरांना आपण पाहतोय. मुरबाड विभागातील दोन दिग्गज खेळाडू आहेत आणि आज मात्र पंचाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंडचं विकेट. यावेळेस मात्र टॉप पेज लागले. हवेत बॉल आहे आणि शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपलाय. ओ सेलिब्रेशन मात्र पाहणं योग्य होतं. भाईजान आपण पाहतोय तिकडे होते आणि झेल त्याने टिपलेला आहे. निसार सैक आहेत तिकडे. त्याने झेल टिपलेला आहे. आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये देखील ते कार्यरत आहेत आणि चांगले गायक देखील आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे निसार शेख सर आणि एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. तरुण डे आपण पाहतोय मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 3 वरती आणि इथून मात्र धावेंची आवश्यकता आहे. सोहेल शेख आपण पाहतोय बाद झालेले आपण पाहिलेत. शहात्तर धावेंचं लक्ष आहे या खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय मार्गस्थ आहे. सुरुवात तर चांगली राहिली नाही या बॅटिंग करणाऱ्या टीमची. पुढचा बॉल आपण पाहतोय कमालीचा होता. तरुण जास्त समजू शकले नाहीत. हा देखील बॉल डॉट आहे. क्रमांक 3 वरती तरुण मैदानावरती दाखल झालेत. राज ऑरियर संघाच्या अडचणी मात्र थोड्याशा वाढताना पाहायला मिळत आहेत. 30-11 संघ आपण पाहतोय. गत वर्षी ती मात्र अविनाश भोपी साहेबांचा संघ विजेता राहिला होता या स्पर्धेचा. त्यावेळेस देखील चांगला फटका आहे. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या दिशेने वेगाने आलेत आणि तोपर्यंत आपण पाहतोय 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 76 बनवायच्या. 10 धावा धावफलकावरती. तेजस मेहर आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. ज्यावेळेस देखील आपण पाहतोय दिशाहीन हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 20 बॉल मध्ये 65 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. लक्ष कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडला जात नाही, शेवटची धाव येत नाही किंवा शेवटची विकेट येत नाही तोपर्यंत क्रिकेटचा खेळ पूर्ण झाला असं तुम्हाला म्हणता येत नाही. यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि दांडी इथे मात्र गोल केली गेली. 1 मोर विकेट आपण पाहतोय. तेजस मेहर अगदी अष्टपैलू कामगिरी या सामन्यामध्ये करतायत आणि अगदी कुळगावचा बाहुबली मैदानावरती दाखल झालाय. अविनाश भोईर क्षमता आहे त्यांच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची आणि इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील. आणि कोण काय करतं कोण काय करतं हे माहित नाही परंतु अविनाश भोईर यांना सातत्याने मी कष्टाची कामं करताना पाहिलेले आहेत. अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये अष्टपैलू असणारे व्यक्तिमत्व आणि जितकी देहयष्टी आक्रमक आहे तितका स्वभाव गोड आहे अविनाश भोईर यांचा आणि सध्याच्या घडीला ते मैदानावरती दाखल झालेले आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत आणि तेजस मेहर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. इथे देखील अपील आहे. राईज होणारा हा बॉल होता बॅटचा. आपण पाहतोय निश्चित कठ्ठी लागली. एज लागून विकेट किपरने एक चांगला झेल टिपला आणि बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 सफलता अर्जित केल्यात. आपण पाहतोय तेजस मेहर याने देखील आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ते देखील आहेत. षटक संपलेला आहे. आपण पाहतोय पुढच्या षटकाच्या पहिल्या बॉल वरती जरी विकेट आली तरी देखील तेजस मेहर यांना विकेट हॅट्रिक मिळू शकते आणि सध्याच्या घडीला विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. अविनाश भोईर
अगदी शून्यावरती गोल्डन डकचे शिकार ते ठरले. शून्यावरती बाद झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावपलकावरती धावा आहेत 11. तर 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. 11 धावा धावपलकावरती आहेत. 62 धावांची आवश्यकता आहे. 65 18 बॉल मध्ये 65 धावा इथून देखील बनवायच्या आहेत. लक्ष कठीण जरूर होत जाताना पाहायला मिळतंय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुमित मोरे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. नवीन बॅटर आपण पाहतोय दुर्गेश दलाल मैदानावरती आहेत. 18 बॉल आणि 65 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. तरुण डे आपण पाहतो बॅटिंग साठी इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील. टॉप गिअर मध्ये फलंदाजी करणं गरजेचं आहे. कमी गतीने हा बॉल टाकलाय. इथून मात्र आपण पाहतोय दिशाहीन हा बॉल आहे. वाईट बॉल पंचांनी कॉल केला. अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेने धावपलक पुढे जाईल. 12 धावा धावपलकावरती आहे. 12. पुढचा बॉल फुलर लेनचा आहे. चांगला फटका आहे. समोर दिशेने आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. थोडंसं फंबल झालंय आणि या मैदानावरती जेव्हा फंबल होईल तेव्हाच 2 धावा शक्य आहेत. परंतु यावेळेस देखील टाईट दुसरी धाव तुम्हाला पाहायला मिळते. धावबाजी संधी मैदानावरती होती परंतु 2 धावा धावणं या मैदानावरती खूप कठीण काम आहे. ज्यावेळेस फंबल होईल त्याच वेळेस ते शक्य आहे आणि त्यावेळेस देखील आपण पाहतोय अतिशय टाईट सिच्युएशन मध्ये दुसरी धाव पूर्ण झालेली आपण पाहिली आहे. 14 धावा धावपलकावरती आहेत. 14. फाईन क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. प्रयत्नांची मात्र पराकाष्ठा केली गेली फाईन क्षेत्रामध्ये परंतु बॉल गेलाय. भाईजान होते आणि स्वतःला मात्र झोकून दिलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकार तर आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 18 धावा धावपलकावरती आहे. निसार शेख आपण पाहतोय भाईजान तिकडे होते आणि स्वतःला मात्र झोकून त्याने दिलं होतं. धावपलकावरती धावा आहेत 18. 18. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिकडे होते परंतु बनतील फक्त दर्शक. बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. बराच वेळानंतर आलाय सिक्सर. आवश्यकता होती या षटकाराची आणि षटकाराच्या मदतीने मात्र धावपलक पुढे जाईल. 24 धावा धावपलकावरती. पहा तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. कधी कधी मात्र आपण पाहतो चाव्यांचा गुच्छ असतो आणि शेवटच्या चावीपर्यंत जाणं गरजेचं आहे कारण गुच्छामधली शेवटची चावी देखील टाळा खोलू शकते परंतु तिथपर्यंत तुमच्याकडे संयम असणं गरजेचं आहे. षटकार तर आलाय आणि षटकारानं मात्र इथून धावपलक पुढे जाईल. 24 धावा धावपलकावरती आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज मैदानावरती आहे आणि तरुण डे यांच्या बॅट मधून षटकार तर आलाय. अगोदरच्या बॉल वरती चौकार आलाय त्यानंतर षटकार आलाय आणि धावपलकावरती धावा आहे 24. 24. 24 धावा धावपलकावरती आहेत. 24. सुमित मोरे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 24 धावा धावपलकावरती. 52 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे मैदानावरती. 76 धाव्यांचं बलाढ्य लक्ष आहे परंतु तरुण डे यांनी सुरुवात तर केलेली आहे. चौकारानंतर षटकार आलाय आणि इथून देखील ही मॅच टर्न होऊ शकते परंतु सध्याच्या घडीला मोमेंटम तरी आपल्या बाजूने करण्यामध्ये यश मिळवलंय बॅटिंग करणारी टीम अर्थात आपण पाहतोय राज वॉरियर्स या संघाने. क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती आहेत. झेल टिपलाय आपण पाहतो. बटरफ्लाय कॅच सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय आणि इथून आली आहे विकेट. सुयश यांनी एक चांगला झेल टिपलेला आपण पाहिलाय. डीप मध्ये अगदी अचूक जागेवरती ते होते. डीप बॅकवर्ड स्किवर लाईक क्षेत्रामध्ये एक चांगला झेल पाहायला मिळतोय आणि विकेट आलेले आहे.
24 धावा धावफलकावरती आहे 24. नवीन बॅटर आपण पाहतोय अदनान मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 6 वरती अदनान मैदानावरती दाखल झालेत. अदनान शेख मैदानावरती दाखल झालेत आपण पाहतोय. चला थोडीशी घाई करा, खेळाडूंना विनंती आहे. आजच्या दिवसामधले सर्व सामने आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण थोडीशी घाई करणं यावेळेस मात्र आपण पाहतो विकेट आली आणि या ठिकाणी कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये विकेट आलेली आपण पाहतोय. निलक्षांनी चांगला सेल आपण पाहतोय, एस्टनच्या मागे टिपलाय आणि आणखी एक विकेट आपण पाहतोय आलेली आपण पाहिली. राजीव होटकर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. पाच खेळाडू आतापर्यंत बाद झालेत आपण पाहतोय. सुमित मोरे आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तेजस मेहर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होते आणि आता सुमित मोरे देखील विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. गोलंदाज सुमित मोरे आपण पाहतो विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. इथे विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का? तर या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे सुमित मोरे यांनी आणि आपण पाहतोय संघ मालक वैभवजी मोठे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बक्षीस देखील असणार आहे. गोलंदाज सुमित मोरे यांच्यासाठी आपण पाहतोय विकेटची हॅट्रिक मात्र या स्पर्धेमधली पहिली नोंदवली सुमित मोरे यांनी. अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं अगदी तेजस मेहर देखील विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होते. यश देशमुख यांनी सेल टिपलेला आपण पाहिलाय. नवीन बॅटर आपण पाहतोय सुबोध जाधव मैदानावरती दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती निलक्ष यांना आपण पाहतोय. निलक्ष देखील अष्टपैलू आहेत आणि सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती ते देखील दाखल झालेत. 44 धावा आपण पाहतोय. खरं तर बॅटिंग करताना त्यांनी देखील बनवलेलं आपण पाहिल्यात. अपील तर आहे आणि निलक्ष पहिल्याच बॉल वरती सफलता अर्जित करतायत. निलक्ष देखील कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज निलक्ष यांच्या माध्यमातून. आणखी एक विकेट इथं आलेला आपण पाहतोय. सुवर आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. सुवर आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालेत. नवीन बॅटर सुवर मैदानावरती दाखल झालेत. यावेळेस मात्र आपण पाहतोय अष्टूंच्या बाहेरचा बॉल आहे आणि बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. सुवर नवीन बॅटर मैदानावरती आहे. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. निलक्ष आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल चांगला फटका आहे सोर यांच्या बॅट मधून आपण पाहतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेला. एक धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल.
सुबोध आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती आहे सुबोध जाधव. 24 धावा धावपलकावरती आहेत. 76 धाब्यांचं लक्ष आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. नलक्ष बॉलिंग ट्रॅक वरती हा देखील बॉल डॉट आलाय आणि सोर मैदानावरती आहेत. सोर जर कुणाचे जुळलं तर गाणं तयार होतं आणि सोर आहेत मैदानावरती. यावेळेस मात्र आपण पाहतोय हा बॉल डॉट आलाय आणि मराठी भाषेमध्ये देखील सोर आहेत. किती सोर आहेत कोणाला माहिती आहे का? नसेल माहिती. 12 सोर आहेत मराठी भाषेमध्ये. त्याच्यापैकी 10 सोर आणि 2 स्वरादी आहेत. यावेळेस चांगला फटका आहे. डीप मध्ये बॉल गेलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील. अ पासून अ आ इ उ ए ऐ ओ औ अम आहा आहा पर्यंत खर तर 12 स्वर मराठी भाषेमध्ये आहेत आणि त्यापैकी 2 स्वरादी आहेत. धावपलकावरती धावा आहेत. आपण पाहतोय 24 धावा माफ करा 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावपलकावरती आहेत आणि मैदानावरती फलंदाजीसाठी आपण पाहतोय स्वर आहेत 27 धावा धावपलकावरती आहेत. 27 माफ करा. यावेळेस मात्र आपण पाहतोय समोर दिशेने फटका खेळलाय आणि इथे मात्र विकेट हॅट्रिक आपण पाहतोय चुकलेली आहे. संधी तेजस मेहरकडे देखील आहे आणि ती हुकलेली आहे. यावेळेस आपण पाहतोय बॉलर बॅक ड्राईव्ह डीप मध्ये खेळाडू आहेत. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. 29 धावा धावपलकावरती आहेत. तेजस मेहर फक्त बॉल रिलीज करण्याचं काम ते करतायत. पुन्हा एकदा एक सिंगल येईल. जास्त फोर्स लावत नाहीयेत. आवश्यकता नाहीये आणि गॅप मध्ये बॉल आहे. 1 धाव तर पूर्ण झाली. दुसरी धाव घेतली नाही. आपण पाहतोय सुबोध जाधव आणि स्वर ही जोडी मैदानावरती आहे. हा देखील बॉल डॉट आलाय. वन मोर डॉट डिलिव्हरी तुम्ही पाहताय आणि षटक संपलेला आहे. या ठिकाणी धृती 11 संघाने एक मोठा विजय साकार केलेला आहे. विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील तितकंच कौतुक करूयात. आणि पुढची मॅच असेल धृती 11 आणि NH ची फिटनेस या 2 संघांदरम्यान पुढची मॅच